घरी बनवलेला सांबार मसाला असेल तर कमी प्रमाणात वापरूनही जास्त चविष्ट सांबार बनवता येतो. आणि हा मसाला बनवायला तर खूपच सोपा आहे. एक पॅन गरम करून घेऊया. त्यामध्ये घालूयात 4 मोठे चमचे धणे, 2 मोठे चमचे जिरे, 2 मोठे चमचे मोहरी, 1 मोठा चमचा काळी मिरी. आता हे सगळे जिन्नस आपण मंद आचेवरती भाजून घेऊयात. यामुळे मसाले थोडे फ्रेश होतात आणि जास्त काळ टिकायला मदत होते. जवळपास 5 ते 6 मिनिटं मी हे मंद आचेवरती भाजून घेतले आहे. आता हे काढून घेऊयात आणि त्याच पॅनमध्ये 10 ते 12 काश्मीरी लाल मिरची टाकूयात. हे पण आपण कुरकुरीत होईपर्यंत भाजून घेऊयात. आता हे थंड होण्यासाठी प्लेटमध्ये काढून घेऊयात. यानंतर पॅनमध्ये घालूयात 2 मोठे चमचे चणा डाळ, 2 मोठे चमचे उडीद डाळ. 50% पर्यंत याला छान भाजून घ्यायचं आहे. आता यामध्ये काही कढीपत्त्याची पानं आणि थोडी मेथीदाणा घालून सगळे जिन्नस छान भाजून घ्यायचे आहेत. कढीपत्ता जेव्हा ड्राय होतो तेव्हा समजायचं की हे प्रॉपर भाजलं गेलेलं आहे. आता हे एका प्लेटमध्ये थंड करायला ठेवूयात. जोपर्यंत हे थंड होत आहे तोपर्यंत लाल मिरच्या पण बारीक वाटून घेऊया. या लाल मिरचीच्या मी बिया काढून घेतलेल्या होत्या. हे सर्व भाजून घेतलेले जिन्नस यामध्ये घालूयात. यासोबत अर्धा चमचा हिंग आणि अर्धा चमचा मीठ घालून हे सर्व जिन्नस बारीक वाटून घेऊयात. याचा कलर, याचा फ्रेशनेस आणि टेस्ट बाजारातल्या मसाल्यापेक्षा पण खूप छान येते. रेसिपी एकदा तरी नक्की ट्राय करून बघा.